अखंड हरिनाम सप्ताह अवघ्या सभा गुरु हनुमान मंदिर कलशारोहर अखंड चालू असलेला हा 8 दिवसापासूनचा उत्सव आजची या सांगता या संगीतेचं त्याच्या सुंदर अशा वाणीतून आपले आदरणीय महाराज परमपूज्य ब्रह्मनिष्ठ नामदेव महाराज दातेकर यांच्या श्राव्यवाणीतून अमूल्य मार्गदर्शन असं महाराजांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर महाराजांना आम्ही निमंत्रण द्यायला गेलो होतं. महाराजाला वेळ नसताना सुद्धा महाराज तुम्ही आमची सर्व ग्रामस्थांची विनंती मान्य केला. आणि बघा, खरंच हनुमंतरायाची सुद्धा कृपा होती. एक आपली इच्छा होती की 2 महासंत ब्रह्मनिष्ठ हे कलशारोहणासाठी आदरणीय परमपूज्य मठाधिपती भास्कर महाराज सांगोळकर दादा आणि काल्याच्या कीर्तनाची सेवा सुद्धा आम्हाला ब्रह्मनिष्ठ म्हणून आमच्या महाराजांवर आमची श्रद्धा होती ग्रामस्थांची. आणि महाराजांसाठी सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजवून महाराजांचं आपण स्वागत करावं. खरंच खूप खूप धन्यवाद द्यावे तेवढे आमच्या माता भगिनीसाठी सुद्धा कमी आहेत. कारण आमच्या विनंतीला मान देऊन सर्व भावांच्या, वडिलांच्या, भाच्यांच्या, आमच्या आत्या असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, लाडक्या लेकी असतील, सर्व आमच्या ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन मी जशींच्या वडिलांची विनंती मान्य करून आणि खरं तर विशेष आमचे जावई असतील, मामा असतील, मेहणे असतील, त्यांचे सुद्धा आभार मी मानणार आहे. कारण त्यांनी सुद्धा एवढ्या आमच्या माता भगिनीला सोबत घेऊन आले, पाठवलं, त्यांचेही मी आभार मानतो. तर माझा हा 8 दिवसापासून चाललेला उत्सव आणि हनुमान मंदिराचं काम अतिशय सुंदर ते आपण सर्वांनी मिळून ग्रामस्थांच्या वतीनं आपण केलेलं आहे. आणि या कलशारोहणासाठी खरं तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री परंतु आदरणीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी झालेली होती. सर्व माता भगिनीसाठी त्यांनी भेट द्यायला तेही या ठिकाणी उपस्थित झालेले होते. आमचे नेते मोठे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले होते. खरं तर साहेबांना समोरच बोलायचं होतं, पण मंत्री असताना सुद्धा आपल्यासाठी एवढा अमूल्य वेळ त्यांनी दिला. आणि जाता जाता महाराज मंत्री महोदयांचा एक शब्द देऊन गेला की आम्ही मारुती मंदिरासाठी आमचं मोठं प्रांगण तयार झालेलं आहे. ते 50-60 लाखाचं आम्हाला सभागृह लागणार होतं. साहेबांनी जाता जाता तो शब्द 60 लाख लागू, 70 लाख लागू, एस्टिमेट करा आणि तेवढा निधी तुमच्या गावासाठी तात्काळ देतो असं साहेबांनी सुद्धा साहेबासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या मंत्री महोदयाचं स्वागत करावं. खरंच तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झाला. आता मारुती मंदिराचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. काही त्रुटी असतात आपण ते करून घेऊ. पण आता विठ्ठल मंदिराचं काम खूप 15 वर्ष झालं. मंदिर चांगलं आहे, मधलं सुशोभीकरणाचं आपल्याला काम करायचे. आणि आम्ही चर्चा करत असताना, बोलत असताना त्यांची इच्छा खरं तर होतीच बोलण्याची. मी म्हणलं बाबा चला एवढे ह्याच्यात तासात आपण बोलून टाका. आपले एक उदार अंतकरणानं अच्युत तुकारामजी पोलावा यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 2,51,000 असते किंवा आणखी काही लागली पासून 3 लाखापर्यंतची सहकार्य मदत हे सुद्धा आपल्याला करतो शब्द दिलेला आहे. आपण येणाऱ्या सप्तकात महाराज हे सुद्धा काम पूर्ण त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवावं. तुला माझी एक तरुण कार्यकर्त्यांना विनंती असणार आहे, तेवढे आपल्या भूतून भविष्य त्याच्या माता भगिनी, मेवणी, जावई सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही. पहिली पंगत माता भगिनीची होईल आणि या पंक्तीमध्ये थोडीशी घाई गडबड होईल. तर सर्वांनी थोडं आपल्या कार्यकर्त्यांनी आता सज्ज होऊन स्वयंपाकघराकडे जायचे. आरती होईपर्यंत
आपण सर्वांनी ती तयारी ठेवून या माता भगिनींना उपाशी जाणार नाही. कारण हे अन्नदान आजची शेवटची पंगत सुद्धा आमचे मार्गदर्शक दरणे ईश्वररावजी गणपती माने यांच्या वतीनं अतिशय सुंदर स्वयंपाक जिलेबी आणि मोतीचूर लाडू केलेला आहे. हा महाप्रसाद काल्याचा घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढं जगता. आणि परत एक बार तुम्ही सर्वजण काही मान्यवर नेते सुद्धा येते, आपल्या गावचे सुपुत्र कामगार आयुक्त आमचे मित्र मंगेशजी झोले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. डॉक्टर मोठे अधिकारी आहेत श्रीकांत सर, तेही या ठिकाणी येऊन गेले. आमची थोडी घाई गडबड देर झाली तेही परत येतील. बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा कुणाचा या 4 आठवड्यामध्ये कुणाचा सत्कार करायचा राहिला असेल तर आमच्या वतीनं कुणाची दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एक बार सर्वांचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपत होते. धन्यवाद.